नमस्कार मैत्रिणो. आज मी लसूण मेथी करणार आहे. एक जुडी घेतली, स्वच्छ निवडून धुवून तेल थोडंसं कढईमध्ये टाकूया आणि असा अख्खा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या. भरपूर लसूण मेथी असल्यामुळे जास्त लसूण वापरायचा आणि थोडी थोडी करून मेथी टाकूया त्यामध्ये. ती पण छान परतून घेऊया आपण. एक जुडीचे अगदी थोडीशी झालेली आहे ती. छान परतून घेऊया त्याला 2 मिनिटं. वरतून थोडं मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे लवकर परतले जाईल. आणि इकडे साहित्य बघूया. अर्धा टमाटा घेतला, एक कांदा, डाळ्या, तीळ, शेंगदाणे. शेंगदाणे भाजून साल काढलेत. तीळ पण भाजून घेतलेले आहे आणि डाळ्या टाकूया थोड्याशा. ग्रेव्ही करून घेऊया. इकडे फोडणीसाठी कढई थोडी तेल पण गरम झालेलं आहे. 2-3 लाल मिरच्या टाकल्या आणि कांदा टाकून छान परतून घेऊया त्याला. 2 मिनिटं परतून घेऊया छान कलर बदलूस तर. छान परतला गेलाय कांदा आणि टोमॅटो पण घालून घेऊया त्यामध्ये. ते पण छान परतून घेऊया. आणि थोडासा अजून लसूण कट करून टाकलेला आहे मी त्यामध्ये. लसूण थोडा जास्तच वापरलेला आहे मी. हळद घालूया थोडीशी आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकता. 2 चमचे घातलेत मी छोट्या चमचने. आपल्या आवडीवर असतं ते, जास्त तिखट कमी. ते पण छान परतून घेऊया त्याला. थोडंसं पाणी घालून कांदा टोमॅटो शिजले जाईन असं थोडं पाणी घातलंय मी. ते पण परतून घेऊया छान. छान शिजले गेले. तेल पण वरती आले. धना पावडर घालूया 2 चमचे आणि परत थोडंसं मीठ घालूया. मेथीत पण घातलेले आपण अगोदर, त्यामुळे थोडंच घातलं याच्यात. एकजीव करून घ्यायचे त्याला. म्हणजे ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली, ती पण त्यात टाकून घेऊया. ग्रेव्ही शिजायला 2 मिनिटं तरी लागते जरा. जेवढी शिजल्या जातात मसाले ग्रेव्हीमध्ये तेवढी छान लागते भाजी. पाणी घालून 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. बघा छान तेल पण आले वरती. छान परतले गेले. म्हणजे मेथी आपण अगोदर परतून घेतलेली आहे ती पण त्यात टाकून घेऊया. एकजीव करून हे मसाले सगळे. इतकी छान लागते खायला ही लसूण मेथी. पोळी सोबत खा, भाकरी सोबत खा, छान लागते. बघा 2 मिनिटासाठी परत झाकण ठेवूया त्याला. मसाले एकत्र होतील परत सगळे. बघा छान शिजल्या गेली आहे लसूण मेथी. मस्त झाली आहे. घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता. नक्की घरी करून बघा लसूण मेथी. कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे तर.